नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत. एक लहान्या मुलाचं भाषण तुफान व्हायरल झालं होतं लोकशाहीवरचं. ते एवढं व्हायरल झालं होतं की ते भाषण मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्या मुलाची विशेष भेट घेतली. त्या मुलाचं नाव भुर्या नावानं तो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. लोक प्रचंड त्याला पसंत करतात. तो भुर्या माझ्यासोबत आहे. भुर्याचं मूळ गाव आहे रेवलगाव, अंबड तालुक्यातील. आणि भुर्याचं खरं नाव, भुर्या तुझं नाव काय? कार्तिक जालिंदर वजीर. कार्तिक वजे जालिंदर वजीर. बरं, तू आधी मुख्यमंत्र्याला भेटला होता का? काय म्हणले मुख्यमंत्री? इकडे बघून बघ ना कॅमेराकडे. काय म्हणले? काही नाही. काहीतरी बोलले असतील ना. भाषण चांगलं केलं म्हणले. बरं, तुला भाषण करायची सवय कशी लागली? मी पहिलं सरांना म्हणलं होतं की मला भाषण द्या, तेव्हापासून मी भाषण करतो. हो. आणि भाषण करते तू, तयारी कशी करतो? पाठ करतो का भाषण? सर फोनवर पाठवतात, पप्पा प्रिंट काढून आणतात आणि ते पाठ करतो मी. हो का? भुर्याशी मी आता थोडंसं एक औपचारिक गप्पा मारतोय, पण भुर्याचं एक तुफान भाषण तयार आहे, ते तुम्हाला ऐकायचंय. पण त्याआधी भुर्याची आपण पार्श्वभूमी समजून घेऊया. कारण भुर्याचं नवीन भाषण जे आहे ना, आत्ताच लोकशाहीच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर निवडणुकीमध्ये कार्यकर्ते कसे सांभाळायचे, निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना आपल्याला मतदान देण्यासाठी कसा खर्च करावा लागतो, कार्यकर्ते ऐन वेळेला कसा धोका देतात, यावर फार सुंदर भाषण भुर्याचं आहे. कारण भुर्या उभा राहिला होता शाळेमध्ये मॉनिटर पदाच्या निवडणुकीमध्ये. बरोबर भुर्या? आता तू कितवीला आहे भुर्या? ही आता तिसरीत आहे. बरं, तुला कोणता विषय आवडतोय? कोणता विषय आवडतोय? कोणताच आवडत नाही? मराठी. मराठी. बरं, शाळेत जायला आवडतं का नुसतं भाषण करायचं? नुसतं भाषण करायला आवडतं. नुसतं भाषण करायला. शाळेतले मास्तर कसे आहेत? सगळे चांगले आहेत. सगळेच चांगले आहेत. तुला हाणतं की नाही कोण? हाणतं की नाही खरं सांग. कोणते सर हाणतात? बांडे सर. काहून हाणतात? खोड्या करतो तू. मित्र कसे आहेत तुझे? चांगले सगळे. कोण मित्र भाषण करतात? सगळं करतात. सगळं करतात. बरं, लोकशाहीवरचं भाषण किती लोकांना पोहोचलं तुला माहित आहे का? लोकांना आवडलं? हो माहिती आहे, पण किती लोकांना पोहोचले हे नाही माहित. तुला सांगितलं नाही कोणी आणखी? बरं, एक पहिलं आहे ना, लोकशाहीवरचं भाषण मी पुन्हा तुम्हाला भुर्याकून म्हणून घेतो. म्हणशील ना लोकशाहीचं? नाही, लोकशाहीवरचं आधीचं. लोकशाहीवरचं मोकार ते नाही पाठ. हे आता म्हणलं. आता ते विसरलंय काय? बरं, जाऊ दे. मग आता नवीन भाषण तू म्हणशील. आता भुर्या आपल्याला जे काय भाषण करणार आहे ना, निवडणुकीमध्ये त्याच्यासोबत कसा धोका झाला, शाळेमध्ये मॉनिटर पदाच्या निवडणुकीला तो उभा राहिला. आणि तुझ्या समोर कोण मुलगी होती का दुसरी? तुझ्या विरोधात कोण होती? मॅडम, मुली. हा. तर भुर्यानी कसा खर्च केला, भुर्याला कसा धोका झाला. भुर्या, आता तू ते भाषण सांग आता. सर्वप्रथम विद्याची माता सावित्रीबाई फुलेस माझे त्रिवार वंदन. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, माझे बाल मित्र आणि गावातील उपस्थित तमाम नागरिकांना गणतंत्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. खरं तर आज लोकशाही दिन. या लोकशाहीमध्ये काही पण होऊ शकतं. माझ्या वर्गात मॉनिटर निवडायचा होता. सगळे पोरं म्हणाली, भुर्या तू उभा राहा, आम्ही तुला मतदान करू, आम्ही तुझा प्रचार करू. असं म्हणून मी उभा राहिलो. दिवसभर माझ्याकडून बिस्किटचे पुडे खाल्ले, खिसाभर चॉकलेट खाल्ले. आता मला वाटलं मीच निवडून येणार. दुसऱ्या दिवशी मतदान होतं. पोरं सकाळीच माझ्या घरी आली आणि मला म्हणाली, भुर्या आज मतदान आहे, अंडे खाऊ घाल. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी चुलत्याच्या कोंबडीचे अंडे चोरले, पोराला खाऊ घातले. मतदान झाले आणि मला फक्त 4च मते पडली. तेव्हापासून मी कानाला खडा लावला, कोणत्याच निवडणुकीत उभं राहायचं नाही. आणि समोर पोरगी असल्यावर तर बिलकुल नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, कार्यकर्त्यावर लय विश्वास ठेवू नका. केव्हा गेम करते ते सांगता येत नाही. इथून पुढे इलेक्शनला फक्त मतदान करायचं, कोणाचं खायचं प्यायचं बिलकुल नाही. मी जसंच करायचो तसंच पोरांनी माझ्या बरोबर केलं. जे लोकशाहीची सुविधा बघितलं
भुऱ्या तुला हे भाषण कोणी करून दिलं? मस्के सरांनी. बर, पाठांतर बी करतो का तू? हा? हो. बघितलं आपण, भुऱ्या हा एक निष्पाप मुलगा आहे, पण त्याच्या भाषणेतून काही गोष्टी आपल्याला मार्मिकपणे सांगण्याचा तो प्रयत्न करतो. निश्चित ते भाषण त्याचं नाही आहे, त्याला भाषण लिहून दिलं जातं, तो पाठ करतो. मात्र ज्यांनी कोणी भाषण लिहून दिलं ते सुद्धा त्या भाषणामध्ये आत्ताच्या काळावर एक टिप्पणी करायचं सोडून देतात. कारण निवडणुकीमध्ये भुऱ्यासोबत कसा धोका झाला, त्याच्याकडे पैसे नव्हते तर त्यांनी चुलत्याचे अंडे चोरून पोरांना कसे खाऊ घातले, आणि मतदानासाठी समोर मुलगी असेल तर कसा धोका होतो हे भुऱ्याने सांगितलं जरी असलं, तो विनोदी जरी असेल, तर त्यांनी शेवटी जाता जाता एक चांगला संदेश दिला. जय लोकशाही, जय संविधान. जय संविधान. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, रेवलगाव.